कल्याण काळेंना उमेदवारी दिली नसती, त्यांनी ती घेतली नसती तर माळ माझ्या गळ्यात पडली असती असं म्हणतात लोकसभा उमेदवारी संदर्भात राजेश टोपे। शरद पवारांसमोरच त्यांनी विधान केलं। तर यावेळी सुटलात, पुढच्या वेळी पाहतो असं मग पवारांनी टोपेंना म्हटलंय। मधला कार्यकाळ हा फार मोठा कार्यकाळ गेला आणि आपल्याला त्यात यश मिळू शकलं नाही। आणि म्हणून एक जायंट किलर म्हणून मी डॉक्टर कल्याण काळे यांना संबोधित करू इच्छितो। राईट उमेदवार मिळणं फार गरजेचं असतं आणि त्यामुळे मी त्यामध्ये डॉक्टर कल्याणजींना सांगितलं की आता मात्र तुम्हाला लढावं लागेल, नाहीतर मग मला गळ्यात माळ टाकली जाईल, त्यापेक्षा तुम्ही लढा, कारण तुमचा मतदारसंघ आहे, माझा मतदारसंघ येत नाही आहे। आणि त्यांना मी सांगितलं, त्यांनी ऐकलं आणि आज ते खासदार झाले। मला हे माहीत नव्हतं की इथं कोणी उभं राहावं या संबंधीची चर्चा झाली। आजच मला कळलं या ठिकाणी की लोकांचा अभ्यास सुद्धा केला राजेश टोपे यांच्याबद्दलचा होता। राजेश टोपे थोडे व्यावहारिकग्रस्त आहेत आणि त्यांनी आपलं व्यावहारिक चातुर्य या ठिकाणी दाखवलं आणि ही माळ घातली कल्याणाच्या गळ्यामध्ये। ठीक आहे, यावेळी तुम्ही सुचलात, पुढच्या निवडणुकीकडे दोन्ही लक्ष ठेवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।